कोई क्लब से बड़ा नहीं है और कोई यहाँ पर जो है सब अपना अपना सपोर्ट यहाँ पर देते हैं, तभी आज ये क्लब खड़ा हुआ है। इस क्लब के बारे में थोड़ी सी जानकारी देना चाहूंगा, थोड़ा सा इतिहास बताना चाहूंगा मैं आप सब दर्शकों को। ये क्लब हमारे बड़े बुजुर्गों ने 1984 में स्थापन किया था और इस क्लब की जो स्ट्रगल है, पहले से जो स्ट्रगल करते आए, आज ये आपके सामने जो भव्य क्लब दिख रहा है, जो आपके बैलेंसेस दिख रहे हैं और जो काम कर रहे हैं हम सोशल प्लेटफॉर्म को और स्पोर्ट्स एक्टिविटीज में, ये काम जो है ये 2-4 साल की मेहनत का नतीजा नहीं है, ये नतीजा है पिछले 40 सालों का। पिछले 40 सालों से जो मेहनत हम करते आए हैं उस काम का ये नतीजा है और ये मेहनत जो है ये सारे एक दूसरे के सपोर्ट से की गई है, ना कि कोई किसी एक बंदे का यहाँ पर कोई कंट्रीब्यूशन है। और इसी बीच इस मैच के आगाजी बल्लेबाज ग्राउंड पर पहुंच चुके हैं और इसके बाद की कमेंट्री मैं बुलाना चाहूंगा हमारे अमोल पालेकर को, जो कि कल से बहुत खूबसूरत यहाँ पर कमेंट्री और अपने मजाही अंदाज में जो कमेंट्री कर रहे हैं, सारे दर्शकों को एक तरीके से अपने कमेंट्री में बांध के रखते हैं वो, मैं उनको दावत दूंगा कि इसके आगे की भागदौड़ वो संभाले। ग्रँड फिनालला सुरुवात झालेली आहे। मोहन खुलापकर यांना सुद्धा विनंती करू, त्यांना सुद्धा मुख्य व्यासपीठ यायचंय। मोहन खुलापकर यांना सुद्धा विनंती करू, त्यांना सुद्धा मुख्य व्यासपीठ यायचंय। सामन्याला सुरुवात झालेली आहे। एकाच हातात चेंडू आहे, एकाच हातात फली आहे, बॅट आणि बॉलच्या युद्धाला सुरुवात झाली आहे। अरमान पहिला चेंडू, हा प्रकार बॉल, जबरदस्त आकुटप्पाचा बॉल होता, पंच करण्याचा प्रयत्न असफल, फटका झाला। नक्कीच पहिला चेंडू नक्कीच आपण पाहिला अरमान कडून। नदीम आणि मुसाची जोडी आपण पाहिली। ग्रँड फिनाल सुरुवात झालेली आहे आणि 3 चेंडूवर बॅक टू बॅक 3 षटकार मारले फारुक आणि फैयाज यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश, प्रत्येकाला 500 रुपये। नदीम पुन्हा एकदा अरमान, काय अरमान बॉलिंग टाकतोय, उंचीचा नक्कीच फायदा घेतोय। मोहन खुलापकर यांना विनंती करतो त्यांनी मुख्य व्यासपीठ यायचंय। नक्कीच धावसंख्या मात्र 1 धावसंख्या फलकावर लगावली गेली आहे। पुन्हा एकदा सज्ज झालाय अरमान, टाकला चेंडू, डान्स द ग्राउंड, डोले मिटून हा शॉट मारता नक्कीच अरमान पाहायला भेटतोय आणि आता मात्र फलंदाज बाद। नदीमने मात्र नक्कीच डोले मिटून हा शॉट मारलेला आहे। मोठा फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहतोय। कोण कहते की टमाटर लाल है, लाल तो पगली तेरे गाल है, हमारे इस टूर्नामेंट में आके देखो, हमारे बंदे क्रिकेट में माला माल है। फलंदाज बाद, नक्कीच नदीम मात्र बाद झालेला आहे। काल सुद्धा आपण पाहिलं सातत्याने सेमीफायनलचा सामना, नदीम लवकर आउट झाल्यानंतर मुसाने ती जी बॅटिंग केली होती, जबरदस्त बॅटिंग मुसाच्या माध्यमातून आपण पाहिली। आता दवा नहीं दुआ की आवश्यकता नक्कीच असेल। नाम चलाना इतना आसान नहीं ब्रो, फयाज भाई कहते चलो नाम चलाना इतना आसान है, इसलिए चर्चे खर्चे पर्चे और हेलो आणि नक्कीच आता जुगलबंदी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कॉमेंटेटर अमोल पालेकर वर्सेस मनसूर धनशे, म्हणजे मराठी वर्सेस हिंदी असा रंगणार सामना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। काय घडलंय काय बिघडलंय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय। नक्कीच मनसूर भाई, या टुर्नामेंट जे ऑर्गनाइज केले टुर्नामेंट बद्दल तुम्हाला काय म्हणायचं? टुर्नामेंट जे अमोल आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे ते कलेक्टिव्हली, मी जसं आता थोड्या वेळा आधी सांगितलं की सर्वांची इथे मेहनत आहे सर्व। आणि याच इसी बीच मूसा और ये 1-2 रन का डिक्लेरेशन वहां पर अंपायर द्वारा, काफी अच्छी गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, जिसे पिच होने के बाद ऑफ स्टिक के ऊपर उठी, जिसे थर्ड मैन की दिशा में खेल दिया है। गेंद गई 2 रन के लिए। इन 2 की मदद से स्कोर जा पहुंचा है 4 पर, 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच 4 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत। स्टॅकिंगला नक्कीच आपण पाहतोय मोठा बॅटर फरमान टू अरमान असा लागणार सामना। अरमान फिर से एक बार राउट ओवर द विकेट और फिर उसी दिशा में थर्ड मैन के लिए उसको स्टीयर कर दिया है। गेंद 2 रन डिक्लेरेशन, तो इन 2 की मदद से स्कोर जा पहुंचा है 6 पर।
नक्कीच मनसुखभाई कैतीचे रोज 6 धावा फलकावर लगावल्या गेल्यात. ग्रँड फिनाला सुरुवात झालेली आहे. नक्कीच 3 ओव्हरमध्ये किती धावा सेट केल्या म्हणजे 4 ओव्हरमध्ये किती धावा सेट करणे गरजेचे आहे हारणे या संघासमोर. देखो अमूल, जहां तक इनकी बैटिंग का सवाल है, समीर 11 की बैटिंग का सवाल है, काफी अच्छे बल्लेबाज है उनके पास. पांडु है, उसके बाद में सूरज है, तो ये काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं. तो वो देखते हुए मिनिमम टारगेट मेरे अंदाज से 60 तो भी मिनिमम टारगेट चाहिए इनको, अगर जीतना है या उनके लिए कोई टारगेट सेट करना है. आई थिंक 60 इज ए फॉर्मेडेबल डिफेन्सिबल टारगेट. नक्कीच मनसुखभाई कोणते असे बॅटर आहेत हरणे या संघामध्ये त्याच्यावर तुमचा खूप विश्वास आहे. सूरज आहे, नक्कीच कोणते असे बॅटर आहेत. सूरज आणि पांडू मला वाटते खूप अग्रेसिव्ह बॅटिंग करतात. त्यांची बॅटिंग याच्या आधी पण आपण और इसी बीच ये खेल दिया है, पॉइंट के ऊपर से गेंद जा रही है, बाउंड्री लाइन के बाहर चली गई है, देखना है ये. और ये छक्का, बहुत खूबसूरत छक्का. ये शॉर्ट पिच गेंद थी, पिच होने के बाद काफी उछली और उसको पॉइंट के ऊपर से खेल दिया है 6 रनों के लिए. मुसाने जर अजून 2 षटकार मारले तर फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश आहे. नक्कीच पोलांडला तो षटका मारला, जबरदस्त षटका आपण पाहिला पॉइंटच्या दिशेने. मनसुखभाईचे सुद्धा शॉट त्याच दिशेने होते, परंतु आता नक्कीच वय निघून गेले. परंतु आधी जे शॉट मनसुख दंशे सर मारायचे ना, ते शॉट त्याचे फेवरेट शॉट आहे. मनसुख दंशे सर काय बोलायचं शॉट बद्दल. अमोल भाई, वो एक जमाना था जो बीत गया है. अभी नई बात करते हैं, नए प्लेयर्स है, नई बॉलिंग, नए बल्लेबाज. और ये बहुत अच्छी गेंद थी, पिच होने के बाद थोड़ी सी लो रही, कोई रन नहीं, ये डॉट गेंद. नक्कीच मुसाने सुद्धा काल चांगली बॅटिंग केली होती. तुमच्या संघासमोर अप्रतिम अशी फटकेबाजी मुसामधून पाहिले. 3 षटकार त्या मॅच मध्ये पाहिले. काय म्हणायचं मुसाबद्दल. 100 मैच लेकर गए हैं वो मूसा हमारे लिए तो एज इफ. और ये वाइड गेंद का इशारा और ये डिक्लेरेशन भी इस तरीके से 2 रन मिले हैं, तो इन 2 की मदद से स्कोर जा पहुंचा है 14. आणि नक्कीच मनसुखभाई कैतीचेलू तो एक टर्निंग पॉईंट ठरला, कारण का सामी तुमचा जेव्हा रनआउट झाला बिलालने आणि रामीन मध्ये मिसअंडरस्टँडिंग पाहिली, तो टर्निंग पॉईंट होता मॅचचा. येस, ऑफकोर्स तोच टर्निंग पॉईंट. आमच्या जेव्हा आम्ही बॉलिंग करत होतो, मला वाटते एक बॉल थोडीशी आमची लूज एक ओव्हर झाली. त्या लूज नंतर पण आम्ही रिकवर करण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण आमचे विकेट पटापट पडायला लागले. और इसी बीच अच्छी शॉट यहाँ पर यॉर्कर लेन डिलीवरी थी, जिसे खेल दिया है मिड विकेट की दिशा में, दौड़कर 1 रन पूरा किया. दूसरा लेना चाहते थे मगर शायद आत्महत्या हो सकती थी. दूसरा रन नहीं लिया, सही वक्त पर रोक दिया नॉन स्ट्राइकर बल्लेबाज ने, और इस एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच 1.3 चेंडू झालेले आहेत. 15 धावा फलकावर लगावले गेले आहेत. स्ट्रायकिंग यायला पाहतो फरमानला मात्र मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण का शादी का घोडा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब. घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. नक्कीच पंचाच्या दुनियात समांतर धावा मिळाल्या. अवांत धावसंख्या 16. वाइड जो है अमोल, वाइड बहुत इंपॉर्टेंट, जो एक्स्ट्राज जाते हैं बहुत इंपॉर्टेंट रोल प्ले करते हैं. अगर गेंदबाज अपनी बॉलिंग की लाइन एंड लेंथ पर काबू ना रख पाए, तो ये वाइड ही है जो आखिर में चेसिंग में उन्हें सताते हैं. तो वाइड के ऊपर काबू करना पड़ेगा. नक्कीच मरता क्या नाही करता. पुन्हा एकदा चेंडू हाफ टाकल, बॉल पंच केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, हवेमध्ये टांगा पलटी, घोडा फरार 6 धावेसाठी. बहुत खूबसूरत शॉट यहाँ पर फरमान द्वारा, और ये मिड विकेट के दिशा से खेल दिया है. जैसे ही गेंद को गेंद को देखा, उन्होंने छक्का जड़ दिया उसके ऊपर. क्या टाइमिंग थी, बहुत खूबसूरत टाइमिंग, और इस एक छक्के की मदद से स्कोर जा पहुंचा है 22, 1 विकेट के नुकसान पर. बहुत खूबसूरत छक्का. याद नक्कीच डबल फिगर मध्ये धावा आपण पाहतोय. पुन्हा एकदा दानिशची आपण बॉलिंग नक्कीच पाहिली. सातत्याने चर्चा दानिश या दापोली तालुक्यामध्ये होते. कामाला घेतलं, आता मात्र जबरदस्त फ्लिप केलाय. चांगला पंच म्हणावं लागेल. जाऊ स्वयंसेवकाकडे निर्णय सांगायचा आहे. बाउंड्री, और ये 4 रन पॉइंट के ऊपर से खेल दिया है. गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. नक्कीच, कारण का काल सुद्धा ती आपण सरपंच साहेब मॅच पाहिली. पहिल्या ओव्हर मध्ये जास्त धावा आले नव्हत्या, नंतर मात्र जबरदस्त मुसाने बॅटिंग केली.
मुसाला सुद्धा आज खेळ खेळावा लागेल, कारण का मनसूर धनशे साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, कारण का तुम्हाला 60 धावा नक्कीच बनवावे लागतील. तेवढ्या ताकदीचा संघ आहे, कारण का एका साईडला पांडू आहे, नक्कीच सूरज आहे, नंतर सिद्धूची चर्चा मी करतो, नंतर आपण नक्कीच अरमानकडे जाऊन दानिशकडे जाऊन चांगला भरणा असलेला संघ आहे. बहुत अच्छी गेंद थी, पिच होने के बाद थोड़ी सी लो रही जिसे डिफ्लेक्ट कर दिया है, वही पॉइंट की दिशा में दौड़कर 1 रन पूरा किया. इस एक की मदद से स्कोर जा पहुंचा है 27 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एट द एंड ऑफ 2 overs. नक्कीच मनसूर सर कैतीचे प्रोजेक्टेड सोर्स सुद्धा आपण पाहतोय 55 आहे, म्हणजे 13.50 सरासरी नक्कीच आपण पाहतोय. असेच धावा मात्र बनवावे लागतील, म्हणजे न नावासाठी न धावासाठी, न नावासाठी न धावासाठी आपल्याला खेळायचं फक्त आपल्या गावासाठी. एक बड़ी ओवर और एक चाहिए टारगेट 60 के क्रॉस. एक साइकोलॉजिकल प्रेशर होता है अमोल, जब तक ये साइकोलॉजिकल प्रेशर नहीं आता है चेजिंग टीम को, तब तक के वो टीम जो है आसानी से उस टारगेट को चेज करने के पीछे लगी रहती है. मगर जब ये साइकोलॉजिकल बैरियर एक आ जाता है उनके लिए उतना ही मुश्किल होता है. और ये काफी खूबसूरत शॉट पॉइंट की दिशा में खेल दिया है. बहुत ही खूबसूरत यहाँ पर पॉइंट ऑफ साइड का खेल देखने को मिल रहा है फरमान द्वारा. और ये 4 रन, तो इसे एक 4 की मदद से स्कोर जा पहुंचा है 31 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच फरमान खरोखर अप्रतिम अशी फटकेबाजी करतो, कारण का जे आकू टप्प्याचे जो बॉल आहेत ते नक्की तो पंच करतोय 4 धाब्यासाठी, 4 धाब्यामध्ये तो कन्वर्ट करतोय, कारण का त्याला माहिती आहे तिथे मात्र जो चेंडू शॉर्ट पॉइंटच्या दिशेने खेळाडू ठेवलेला आहे आणि त्या खेळाडूचा मात्र तो फायदा घेतोय. अरमान काफी अच्छे गेंदबाज फिर से एक बार फरमान के लिए, और ये फिर उसी दिशा में खेल दिया है. इस बार एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को ढकेल दिया है, मगर वहां पर उतनी ही अच्छी फील्डिंग यहां पर, और 1 ही रन मिलेगा फरमान को. तो इस 1 की मदद से स्कोर जा पहुंचा है 32 पर, 1 विकेट के नुकसान पर. ये अरमान को चाहिए इस ओवर में थोड़ा सा रेस्ट्रिक्ट करे बल्लेबाज को, ताकि जो बढ़ता हुआ प्रोजेक्टेड स्कोर है वो काबू में रहे. उन्होंने भी एक स्कोर सेट किया होगा. अमोल, तुम्हाला काय वाटतं, त्यांनी पण एक स्कोर सेट केला असेल की आपण एवढेच द्यायचे, याच्या पलीकडे द्यायचे नाही, चेजिंगला आपल्याला हार्ड पडते. तुम्हाला काय वाटते, काय स्कोर असायला पाहिजे तो? नक्कीच 55 ते 60 असा धावसंख्या पाहिजे, कारण का प्रत्येकाची एक रणनीती असते, कारण का फायनलचा सामना आहे. मांदिवली हा संघ सुद्धा भरपूर वेळा हरणे या संघासमोर खेळलेला आहे, त्याला पण त्यांना सुद्धा माहिती आहे की केवढ्या ताकदीचा संघ आहे. आपण दोन्ही टीमचे दोन्ही ग्रुप जर बघितलेत ना, तर मला असं वाटतं की हरण्याच्या टीमच्या समोर जे चांगले प्लेयर्स होते जे आले आणि त्या टीम्सला त्यांनी सामना केला आणि अटीतटीचे सामने आपल्याला बघायला भेटते. त्या मानाने मला असं वाटतं थोडंसं पारडं जे आहे ते हरणे टीमचं जास्त जड वाटते. तुम्हाला काय वाटते? नक्कीच हरणे या संघाचं पारडं भरपूर जड आहे आणि हा त्यांचा मध्ये होम ग्राउंड आहे, कारण का ह्या ग्राउंडवर और ये कैच हो सकती थी वहां पर, कैच हो सकती थी वहां पर, मगर कीपर हनीफ द्वारा कैच ड्रॉप. और ये डिक्लेरेशन, तो इस एक डिक्लेरेशन की मदद से स्कोर जा पहुंचा है 33. काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर, या ओव्हरला एक प्रकारे जकड़ून ठेवलेला है अरमान काफी खूबसूरत गेंदबाजी कर रहे थे सुबह से, यहाँ पर हमने देखा है. अब की बार मूसा के लिए, और ये उठाकर खेल दिया है, मिस टाइम हुआ है ये, और ये दौड़कर 1 रन पूरा किया. दूसरा रन लेना चाहते थे, मगर 1 ही से संतुष्ट होना पड़ेगा उन्हें, वरना ये आत्महत्या साबित हो सकती थी. नक्कीच अरमानने मात्र 2 ओव्हरमध्ये 13 धावा दिलेल्या आहेत, म्हणजे 12 चेंडूमध्ये 13 धावा अरमानने खर्च केलेले आहेत. 1 विकेट सुद्धा मिळवलेले आहे. नक्कीच दापोली तालुक्यामध्ये सुद्धा अरमानची चर्चा होते. छोटा पॅकेट बडा 34 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आखिरी ओवर बाकी है. इस आखिरी ओवर में देखना है ज्यादा से ज्यादा कितने रन बटोर पाती है मांदिवली इलेवन की टीम. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 34 धावा आणि आपण नक्कीच प्रोजेक्ट स्कोर पाहतोय. पंचेचाळीस धावाचा प्रोजेक्ट स्कोर आहे. करंट रन रेट आपण पाहतोय 11.33. नक्कीच चांगला धावा बनवायला लागते. 5 ते 6 धावा अजून तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. नक्कीच चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल ग्रँड फिनालेला. देखना होगा आज की शाम किसके नाम. बॉलिंग साठी आले नवीन बॉलर साबिर अपने टीम के लिए काफी बड़ी जिम्मेदारी अपने कंधों पर. ये स्लॉग ओवर है और स्लॉग ओवर में उन्हें मूसा जैसे बल्लेबाज को रोकना है. पहली गेंद लेकर राइट राउंड द विकेट, और ये उठाकर खेल दिया है स्ट्रेट में, और ये कोई प्लेयर नहीं वहां पर, और ये 4 रन.
नक्कीच ऑन द राईस खेळलेला शॉट, कारण मुसाची बॅट अजून तलपलेली नव्हती, कारण का त्याची धावा बॅट म्हणून त्याच्या येत नव्हत्या. परंतु वाघच असतो, तो किती जखमी झाला पण वाघच ऑन द राईस खेळलेला शॉट, बॅकवर्ड टाकला चेंडू, काय पंच केला, स्टेट ऑन द राईस शॉट पाहिला आपण 4 धाब्यासाठी. अमोल, तू पण कालपासून गेम बघत आहेस, कालच्या टीम्स बघितलेस, कालचा ग्रुप बघितलंस, आजचा ग्रुप बघितलंस, आज दोन्ही फायनलिस्टचे प्लेयर्स आपल्या समोर आहेत तिथे. तुला काय वाटते, कोण असा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेअर आहे जो की मॅन ऑफ द सिरीजच्या मेन कंटेस्टंट मध्ये आहे या प्लेयर्स मधून, या 22 प्लेयर्स मधून तुला काय वाटते असं कोणता प्लेअर आहे जो मॅन ऑफ द सिरीजच्या साठी उत्कृष्ट असा ठरेल? और ये इस तरीके से खेल दिया है मिड विकेट की दिशा में, अच्छी फील्डिंग वहां पर. हाँ अमोल, नक्कीच बॅटिंग म्हटली तर बॅटिंग कडे जाऊ आपण, पांडूकडे जाऊ, सूरजकडे जाऊ आणि सिद्धूकडे नक्कीच जाणार आहोत. आणि त्या मांदिवली संघामध्ये जर जाऊ तर आपण नक्कीच मुसाकडे जाऊ, मुसाने सुद्धा भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. फरमानकडे जाऊ, आणि जर बॉलिंग साठी जर आपण गेलो तर मात्र नक्कीच आपण अरमानकडे जाऊया. व्हेरी वेल सेड. मला पण तेच वाटते, बॅटिंग टीम मध्ये आता मुसा आहे जो आपल्या प्रत्येक मॅच मध्ये उठून दिसलेला आहे, बॉलिंग मध्ये पण त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. तशाच पद्धतीने पांडूने जे सेमीफायनलमध्ये जी इनिंग खेळली आहे जाळगावच्या अगेन्स्ट, खरोखरच बघण्यासारखी होती. परत एकदा, और ये बहुत खूबसूरत शॉट, एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 रनों के लिए. काफी खूबसूरत वहां पर फरमान की बल्लेबाजी जो ऑफ साइड में है, काफी खूबसूरत बल्लेबाजी यहां पर देखने मिल रही है फरमान. नक्कीच मनसूरभाई, आपण पॉइंट सुद्धा बघूया, किती पॉइंट कोणत्या खेळाडूला आहेत. और ये दूसरी गेंद लेकर फिर से एक बार फरमान, और ये ओवर पिच डिलीवरी जिसे खेल दिया है एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद नो मैंस लैंड पर, और वहां पर 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे के लिए भागे, दूसरा भी आसानी से पूरा किया, और इन दो की मदद से स्कोर जा पहुंचा है 47. आखिरी 2 गेंदें बाकी है, 2 गेंदों में देखना है जो प्रोजेक्टेड स्कोर हमने बताया था कि 60 का जो प्रोजेक्टेड स्कोर था, 60 का चेस देने का मांदिवली की टीम 2 में 2 छक्के 6 डाल के टार्गेट सेट कर पाती है क्या 60 का? नक्कीच फरमाने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे, 10 चेंडू फरमानने फेस केले आहेत, 29 धावा काढल्यात, आणि मुसाने मात्र नक्कीच 9 चेंडू मध्ये फक्त 14 धावा काढल्या आहेत. फरमान चांगली बॅटिंग करतोय, काय घडतंय, हवेमध्ये चेंडू आहे, फरमान स्ट्राईकला येतो की मुसा, परंतु मुसाकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे, नक्कीच शेवटचा चेंडू फेस करायचा आहे, एक मोठा फटका मॅच मध्ये कलाटणे आणू शकतो. शेवटचा चेंडू आहे, निर्णायक चेंडू असेल, नक्कीच मुसाला सुद्धा काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण का 100 लोकांच्या शर्यतीमध्ये पहिले नसले 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. अमोल, हम यहाँ पर ग्राफ देख रहे हैं, बहुत सारे लोगों ने आखिरी गेंद पर मूसा के 6 रन का प्रेडिक्शन दिया है. आप क्या कहते हो, 6 या 4? 6. नक्कीच 6 कडे जाऊ, कारण का तेवढं ताकद संघ आहे. क्योंकि जो हमारे ऑनलाइन व्यूवर्स है उन्होंने 6 का यहाँ पर दिया है, काफी वोट आए हैं मूसा के लिए. देखना है 6 लगाते हैं या 4. और ये वाइड का इशारा अंपायर द्वारा. 6 धावा आल्या तर मात्र फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. जर मुसाने ह्या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. फैयाज भाई की मैं जेब देख रहा हूँ, 500 के नोट ऐसे बाहर ऐसे हवा से ऐसे हिल रहे हैं. मेरी तो नजर वहीं पर है कि वो कब हमारे क्लब को और डोनेट करते हैं. और इसी बीच ये आखिरी गेंद थी और वाइड का इशारा अनप्लेएबल डिलीवरी थी. पिच होने के बाद में काफी ऊंची रही, खेल नहीं पाए बल्लेबाज और अंपायर ने उसे वाइड करार दिया. नक्कीच फैयाजचे ठक ठक ठकठक हृदयाचे ठोके चुकतायत, कारण का अजून एक चेंडू आहे. 500 रुपये, एक जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु फैयाज फक्त क्रिकेटरला पैसा लावतो, कॉमेंट्री अमोल पालेकरवर त्याचं लक्ष नाहीये. सस्पेंस यहाँ पर बना हुआ, 51 का स्कोर यहाँ पर आपके सामने है. आखिरी गेंद है और ये मिस कर दिया है, न 6 आया न 4 आया, हमारे हाथ में बस 1 आया. और इस तरीके से 52 का रन स्कोर कर पाई है मांदिवली 11, और टारगेट सेट किया है 53 का. जीतने के लिए समीर 11 को 53, 24 गेंदों में
53 रन बनाने हैं उन्हें जीतने के लिए। काफी अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने मिली, उसी तरीके से काफी अच्छे बल्लेबाजी वहां पर देखने मिली। ये एक डिफेंडेबल टारगेट हम कह सकते हैं, क्योंकि मांदिवली के पास भी अच्छे गेंदबाज है। अमोल, आपका क्या कहना है इस पर? नक्कीच चांगला धावा सेट केले गेलेले आहेत, कारण 24 चेंडूमध्ये 53 धावाचं असं आव्हान ठेवलेलं आहे. कारण का चांगला म्हणजे धावा सेट केलाय, कारण प्रेशर सुद्धा नक्कीच फायनलचा असणार आहे. 1-2 विकेट गेल्यानंतर ते सुद्धा संघ हरण्या संघ सुद्धा बॅकफुटला जाऊ शकतो, परंतु तुम्हाला पहिल्या 2 ओव्हरमध्ये मला त्याची विकेट काढावी लागेल. नक्कीच नक्कीच अमोल, मला वाटते जे छोटे छोटे पार्टनरशिप जे होतात ना 1 ओव्हर 2 ओव्हरच्या याच्यामध्ये, ते पार्टनरशिपच्या मध्ये एक दोन मोठे शॉट्स यायला पाहिजे, लाईक 4 and 6 अँड अननेसेसरी विकेट जे आहेत ते त्यांनी गमावायला नाही पाहिजे. जसं की काल तुम्ही बघितलं असेल आमच्या सेमीफायनलमध्ये आमचा पहिलाच विकेट जो आमचा सेटबॅक झाला तो सामीच्या रूपाने रनआउटमध्ये झाला होता. तर तशा पद्धतीचा अननेसेसरी जे विकेट्स फेकण्याची प्रवृत्ती आहे ती टाळायला लागेल हरणे 11 मध्ये. नक्कीच मनसूर भाई बघा कसं लाईनअप करून संघ गेलाय, खरोखर खूप जबरदस्त चांगला वाटतंय हा ग्राउंड बघून. अमोल, तुला आठवत असेल जेव्हा तू लहान असशील, मला वाटते तेव्हापासून इथे क्रिकेट सामने होत आहेत. आणि मी जसं आता तुला थोडासा इतिहास सांगितला आमच्या स्टार स्पोर्ट्स क्लब बद्दल, तर 1984 साली आमचा स्टार स्पोर्ट्स क्लब हा जन्माला आला. आमचे जे इथे वरिष्ठ एक हस्ती बसलेली आहे जनाब शौकत तांबे आहेत, तर त्याच प्रकारे जनाब आमचे मुख्तार शितवारे आहेत. त्यांचा भरपूर म्हणजे सिंहाचा वाटा होता आमचा हा क्लब स्थापन करण्याच्या मागे. त्यांनी स्थापन केलेला क्लब आम्ही वारसाने, त्यांचा वारसा मग आम्हाला भेटला आणि आम्ही तो पुढे आणत गेलो. आणि आज आपल्या समोर हे क्लब आहे, उभं आहे. प्रत्येक वर्षी आम्ही इथे सामने करायचो, पण गेल्या 4-5 वर्षी थोडंसं म्हणजे ग्राउंडची परिस्थिती बघता आणि पावसाचं पाणी आणि त्याच्यानंतर आमची जी इथे लोकल पोरं जी आहेत ज्यांचा इथे इंटरेस्ट असायला पाहिजे, थोडंसं कुठे ना कुठेतरी म्हणजे मला असं वाटतं की आमची कमीपणा थोडासा झाला की आम्ही इथे ऑर्गनाईज नाही करू शकलो. त्याची खंत वाटते, नेहमी खंत व्हायची आम्हाला की आम्ही टुर्नामेंट अरेंज नाही करू शकलो इथे. पण यंदा या टायमाला सर्वच पोरांनी जे आहे ते आपला मोटिवेशन दाखवला, आपली जिद्द दाखवली. आणि त्यांनी सांगितलं, मी जेव्हा बाहेर होतो, मी आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मंसूर भाई अपने को इस बार टूर्नामेंट रखना है और हम सब ये करेंगे. ग्राउंडची व्यवस्था बघून मला असं वाटलं होतं की कदाचित ते शक्य होणार नाही, पण जेव्हा त्यांची जिद्द बघितली तर त्यांच्या जिद्दीसमोर मग मला पण थोडीशी हार बॅकफूटवरती यायला लागला. आणि त्यांनी जशी जिद्द दाखवली तशी ती जिद्द पूर्ण पण केली. सर्व छोटी छोटी मुलं पण इथे बांध बंद करायला आली होती, पिच बनवायला आली होती, आपल्या इथून शेणकुला द्यायला इथे सर्व लहान पोरं होती. आणि त्यांची ती जिद्द बघून, त्यांचं मोटिवेशन बघून खरोखरच चांगलं वाटलं की आपला जो वारसा आहे, आम्ही जो चालवलेला वारसा आहे, तो यापुढे पण आमची येणारी जी पिढी आहे ती यापुढे पण चालवत राहणार, हीच एक अपेक्षा आहे. नक्की सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात, सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. जनाब अख्तर जमादार, इनसे मैं गुजारिश करूंगा कि अगर मेरी आवाज आप तक पहुंच पा रही है तो हमें ये इज्जत का मौका दे और हमारे पवेलियन में आकर तशरीफ रखे. जनाब अख्तर जमादार. नक्कीच आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, फयाज सर कहते चलो, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट ही करता येत नाही. त्यामुळे भरभरून जगा, सगळ्यांशी प्रेमाने वागा, कारण का हा चित्रपट पुन्हा लागणार नाही, हा चित्रपट पुन्हा लागणार नाही. जाऊया मैदानाकडे. नक्कीच ग्रँड फिनाला सुरुवात झालेली आहे. देखना होगा आज की शाम किसके नाम. अमोल, योगायोगाने आज आपल्या इथे आपल्या गावचे सरपंच पण आलेले आहेत. आता सरपंच पण आपल्या या ग्राउंडची व्यवस्था बघत आहेत. मला असं वाटतं की सरपंचांनी थोडासा क्रीडा क्षेत्रावरती थोडासा भर द्यावा. त्यांनी बघावा आपल्या समाजामध्ये आणि आपल्या बाकीच्या परिसरामध्ये किती खेळाडू आहेत. आता याच्या आधीचा सामना जर तुम्ही बघितला असता तर तुम्हाला समजलं असतं की छोटी छोटी पोरं जी आमच्या समोर जी चड्डीने यायची आणि फिरायची, आज ती असे मॅच विनर झालेली होती. आणि खरोखरच बघून कौतुक वाटते त्या मुलांचं, विशेष कर विवेकचं मी सांगू शकेन. तर सरपंच साहेबांची एक विनंती आहे की आपल्याकडे जर क्रीडाचं काही फंड असलं तर जर थोडंसं तर त्याचे दरवाजे उघडावे आणि आमच्यासाठी थोडेसे मोकळे करावे ते दरवाजे. हो, पहिलीच विकेट. काय घडलंय, काय बिघडलंय. नक्कीच पहिली विकेट होती. क्या छूटा सपना टूटा मुकद्दर लुटा और बल्लेबाज ने 1 रन को लुटा. नक्कीच सरपंच साहेबांनी जसं तुम्ही सांगितलं तसं कृष्णा पालेकर सरांना सुद्धा सांगा, त्यांच्यासोबत सुद्धा भरपूर नॉलेज आहे, भीष्म पितामह आहेत ते. नो रन. नो रन. तर एक हा पहिला डॉट.
मूसा पांडु के लिए बहुत अच्छी डिलीवरी और क्या खूबसूरत वहां पर देखने को मिल रहा है। और ये डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय आणि Declaration zone. तीन चेंडू जर 3 षटकार मारले कोणत्याही खेळून बॅक टू बॅक 2 रन फैयाज पटेल आणि फारुख यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं कॅश मिळालेलं आहे. फारुख सुद्धा 500 आणि फैयाज सुद्धा 500. षटकारच येत नाही हो शौकत भाई, 3 षटकार येत नाही. प्रोजेक्टेड स्कोर 53, 24 गेंदों में ओवर की तीसरी गेंद लेकर पांडु के लिए और ये फुल टॉस बनाकर खेल दिया है। गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए और ये पहला छक्का पांडु से के तलपते हुए बल्ले से निकला हुआ। और उसी बीच एक मूसा के लिए भी प्राइज है, मूसा के लिए भी एक प्राइज वो जीत सकते हैं। अगर पांडु का उन्होंने मिडिल स्टंप उखाड़ दिया तो फैयाज पटेल की तरफ से 500 रुपया मिडिल स्टंप पांडु का। मूसा के लिए एक जैसे कि एक मछली की आंख होती है जहां निशाना लगाना होता है अर्जुन को, उसी तरीके से मूसा के लिए भी मछली की आंख रहेगी ये मिडिल स्टंप। नक्कीच जाऊया मुसाकडे. फिल्डिंग मध्ये थोडी तब्दीली नक्कीच तुम्हाला पाहायला भेटली आणि त्यांना सुद्धा मुसाला सुद्धा माहिती आहे फिल्डिंग मध्ये थोडी त्यांनी तब्दीली केली आहे, कारण का पांडूची जी शॉट खेळण्याची जी क्षमता आहे ती मात्र नक्कीच स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल. हो आता मात्र चुकीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता. धावसंख्या तिथे स्थिरावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या मात्र मंदावली, धावसंख्या झाली. पंच निर्णय सांगायचा आहे धावेचा. नो रन। इस ओवर की 5वीं गेंद लेकर आ रहे हैं मूसा, उनके सामने है पांडु। अच्छी गेंदबाजी यहां पर मूसा द्वारा। अब तक का सिर्फ एक ही छक्का देखने मिला है। एक तरीके से पांडु को बांध के रखा है। जबरदस्त बॉलिंग करतोय मुसा, अष्टपैलू अशी कामगिरी म्हणावी लागेल. नक्कीच अमोल, मी बघतोय त्याची बॉलिंग जी टप्पा जो आहे तो शॉट पण ठेवत नाहीये, ओव्हर पिच पण देत नाहीये, पांडूला एक प्रकारे बांधून ठेवलेला आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर जो छक्का मारला होता पांडूने त्याला बॅकफुट वरती जायला लागला होता तो छक्का खेचायला. मूसा परत एकदा पांडूसाठी और ये ओव्हर पिच बनाकर खेल दिया है जिसे, और ये काय घडलंय, काय बिघडलंय. कॅश होती मित्रा, कॅश पकडायची होती. कॅश सोडली की मॅच सोडली माहिती नाही, पण काहीतरी वेगळं सोडलेलं आहे. अमोल तुम्ही ऐकलं असेल कॅचेस विन मॅचेस, ही एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, आपण नेहमी ऐकतो कॉमेंट्री करताना, कॅचेस विन्स मॅचेस. नक्कीच असे सुद्धा 4 धावा गेले आहेत, परंतु तुम्हाला जर ट्राय केला असतात, एफर्ट दिला असतात, ही कॅच 4 रन नाही मित्रांनो, कॅच नहीं छूटा, ये मैच छूटा है. एक ओवर के खात्मे पर टीम का स्कोर जा पहुंचा है 12। अभी 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है। 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है। नक्कीच वेगळी रणनीती तुम्ही राखावी लागेल, कारण का जो चेंडू आहे तो अभिमन्यू आहे. कसा चेंडू अभिमन्यू नक्कीच तुम्हाला सांगतो, कारण का कौरव पांडव भावांमध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा मात्र कौरवांची सेना असते 11 अक्षनी, पांडवांची सेना असते 7 अक्षनी. जेव्हा द्रोणाचार्य जेव्हा चक्रव्यूह तयार करतो आणि अभिमन्यू जसं चक्रव्यूहामध्ये घुसतो तसा चेंडू सुद्धा सकाळी चक्रव्यूहामध्ये घुसतो आणि संध्याकाळपर्यंत मात्र चेंडूला ते कौरव तुडवत असतात. आणि जो पंच आहे तो मात्र अंगराज कर्ण आहे, कारण का पंचालाच त्या अभिमन्यूची दया येते, म्हणून जो चेंडू आहे तो अभिमन्यू आहे. खूप छान डिस्क्रिप्शन दिलेलं आहे अमोल तुम्ही. आता दुसरी ओव्हर घेऊन आलेले आहेत नवीन मुबश्शिर सिद्धू के लिए दौड़ना शुरू किया ओवर द विकेट, और ये काफी खूबसूरत गेंद थी, बॉक्स की तरफ गेंद थी, यॉर्कर लैंड डिलीवरी, कुछ कर नहीं पाए, 1 रन मिला. इस एक की मदद से स्कोर चला गया है यहाँ पर फॉर 13. नक्कीच चांगली बॉलिंग पाहायला तुम्हाला भेटते, कारण का जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतो तेव्हा मात्र तुम्हाला नक्कीच व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला भेटतात. नक्कीच ऑफ स्टंपला जास्त खेळवली जाते चेंडू. नक्कीच बॅटर राईट हँड येतो तेव्हा सुद्धा व्हाईट यॉर्करचा मारा या खेळाडूंकडून पाहायला भेटतोय. अमोल मला असं वाटतं की ही ओव्हर या
मॅचच्या रिझल्टची दिशा आपल्याला काहीतरी ठरवणार आहे. कारण आता समोर आहे पांडू आणि त्याच्या समोर आहे मुबश्शीर. बघूया या ओव्हरमध्ये पांडू काय करू शकतात. जबरदस्त चेंडूची जी दिशा आहे ना मित्रांनो, खरोखर अप्रतिम. मनसूर सर काही चेंडू चांगली गोलंदाजी करतो, चांगल्या टप्प्यावर मात्र बॉल टाकतोय. नक्की आपण बघितलं की पांडू स्टेप आउट होऊन ऑफस्टिकला आला होता. गेंदबाजनी ते बघितलं आणि त्याला त्या प्रकारचा टप्पा दिला की तो लेग स्टिकवरती तो बॉल जो आहे तो भिरकावू शकला नाही. आणि नक्कीच क्षेत्ररक्षण सुद्धा नक्कीच चेंज करताना तुम्हाला पाहायला भेटते. बॉलरला सुद्धा माहिती आहे, त्यांनी सुद्धा रणनीती आखलेली आहे. और ये बहुत खूबसूरत शॉट वहां पर गेंद जा रही है और ये डिसिजन सांगितलं पंचांनी डिसिजन. बाउंड्री 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 है. अगर दीवार पे लगती है गेंद तो वो बाउंड्री होगा. अगर डायरेक्ट गेंद कवेली पर जाती है तो वो 6 रन होगा. तो इस तरीके से ये बाउंड्री रहेगी. काफी अच्छा शॉट वहां पर सिद्धू द्वारा. धावसंख्या झाला 18. 1.3 चेंडू झाले. धावसंख्या झाले 18 धावा फलकावर लगावले गेल्यात. पुन्हा एकदा सिद्धूसाठी प्रेशर आहे. काय चेंडू मारलाय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. और ये 2 रनों का डिक्लेरेशन वहां पर. बीस हो गए हैं. अभी जीतने के लिए 33 रन बचे हैं. 14 गेंदे 33 रन. 14 गेंदे 33 रन. सामने 2 हार्ड हिटर सिद्धू और पांडू के रूप में. बहुत काफी एक ऊंचा आस्किंग है. देखना है सिद्धू का. और ये फुल टॉस डिलीवरी थी जिसे उठाकर खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में. हो सकता है कि कैच हो. देखना है क्या. और ये खूबसूरत सा कैच वहां पर. बहुत अच्छा कैच. फुल टॉस डिलीवरी थी जिसका उतना फायदा नहीं उठा पाए. जहां दिल चाहे वहां मार सकते थे मगर गेंद को ज्यादा एयर दे दी और नतीजा सिद्धू आउट हो चुके हैं. और इसी बीच जो जिन प्लेयर ने जिस फील्डर ने यहां पर कैच लिए उस फील्डर के लिए हमारे फैयाज पटेल की तरफ से 500 रुपए का इनाम आया है. मैच के बाद में वो कलेक्ट कर ले. कैचर कैचर जे कॅच पकडलं तर नाव सांगायचंय. खालिद के लिए 500 का इनाम है. खालिद भाई यांच्यासाठी फैयाज पटेल दानशूर व्यक्ती महत्वाचं फैयाज पटेल यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. एक चेंडू बाकी आहे शेवटचा. 1.5 चेंडू झालेले आहेत. 20 धावा फलकावर लगावले गेले. टर्निंग पॉइंट नक्कीच ठरू शकते, परंतु अजून सूरज आणि पांडू दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहेत. पांडू नक्कीच आता मात्र सूरज आलेला आहे. सूरज हारण्याचा विराट कोहली बॉलिंग ट्रॅकवर आपण नक्कीच पाहतोय. मुबत्सिर सज्ज झालाय बॉलिंग साठी. आहो दाखवा चेंडू पंच केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय की धावा मिळतात. रनआउटची संधी आहे. हे विकेट महत्वाचं आहे. एक धाव महत्वाची नाही, परंतु हे विकेट महत्वाचं आहे. जोडी जी आहे ना ती नक्कीच करण अर्जुनची जोडी आहे. नक्कीच नक्कीच अमोल. आणि या प्रकारे 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या खेळानंतर स्कोर आहे 21. 1 विकेटच्या नुकसानवर. जिंकायला 12 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. बघूया सूरज आणि पांडू कशा प्रकारे आपल्या टीम समीर 11ला विजयाच्या दिशेला घेऊन जात आहेत. आपल्याला बघायचं आहे. आपल्याला कौतुक आहे पांडूचा आणि सूरजचा. त्याने याच्या पूर्वीची पण मॅच जी आहे ती एकदम अटीतटीची मॅच जी आहे ती जिंकून काढलेली होती. बघूया आता पांडू. नक्कीच 2 ओव्हरमध्ये मात्र खरोखर 3 षटकार मारायचे आहेत. 3 षटकार यांची बदामची जोडी आहे. फयाज पटेल आणि फारुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. 3 षटकार मारायचे आहेत. आणि नक्कीच 2 ओव्हरमध्ये मात्र खरोखर अप्रतिम गोलंदाजी केली. कारण 21 धावा मिळवलेल्या आहेत आणि 1 विकेट सुद्धा गेलेली आहे. आता मात्र 12 चेंडूने 32 धावा. आता नक्कीच हरणं हा संघ बॅकफुटला गेलेला आहे. मुसा आणि हा चेंडू मारलेला आहे. गेंद पवेलियनच्या वरून गेलेली आहे. 6 रन.
अमोल, जर तू बघितलंस आणि लक्ष दिलंस ना, एक दोन ओव्हरहिट म्हणजे छक्के जे आहेत ना, ते मॅचची दिशा आणि दशा दोन्ही पालटून टाकतात. आता बघ, एव्हरेज कम्प्लिटली त्यांच्या फेवरला होता. आता 11 बॉल्समध्ये 26 धावांची आवश्यकता. 11 बॉल 26 धावा आणि जोरदार अपील, एक जोरदार अपील, परंतु अंपायर एकदम खंबीर. समी आणि कय्यूम, एक प्रेशर असतो, तो प्रेशर भरपूर चांगल्या रीतीने सोक करतात ते समी. नक्कीच जर तर पारड मात्र फिरता नक्कीच तुम्हाला पाल भेटतोय. हे आहे प्रेशर, फायनलचा प्रेशर, ग्रँड फिनालचा प्रेशर. डान्सिंग द ग्राउंड, श्वार जातोय दूर दूर आणि मुसाचा काढलाय दूर. अजून एक षटकार, 500 रुपये. अजून 2 षटकार मारावे लागतील आणि मिडल जर स्टंप काढलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज फैयाज पटेल यांच्याकडून. अमोल, मला वाटते सूरजची एंट्री जी झाली ना, ती समीर 11च्या याच्यामध्ये एकदम चैतन्य घेऊन आलेली आहे. नक्कीच संकटमोचक म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे. परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली, कारण का चेंडू जो आहे तो नाकाजवळून गेला. नक्कीच फॉक्सचा वास आला. 8 गेंदे 20 रन. सामना बहुत ही रोमांचक होने की स्थिति में चला जा रहा है. 8 गेंदों में 20 रन. अगर ये मैच जीतना है तो ये 2 गेंदों में 1 छक्के की आवश्यकता है. और ये फिर से एक बार बहुत खूबसूरत यहाँ पर मूसा की गेंदबाजी हमें देखने को मिल रही है. मैं कहूंगा अमोल, मला असं वाटतं की 20 रनाचा टार्गेट जर शेवटच्या ओव्हरमध्ये असला ना, तर तो नक्कीच हार्ड होणार आहे. नक्कीच या बॉलमध्ये हा बॉल काय ते मॅचची दिशा आपल्याला सांगून जाणार आहे. नक्कीच हार्ड होणार आहे, कारण का सूरजने 2 षटकार मारले, परंतु सूरजने नंतर 3 चेंडू डॉट सुद्धा केलेले आहेत. बरोबर. आणि या गेम्समध्ये, अशा गेम्समध्ये डॉट बॉल्स म्हणजे एक प्रकारची आत्महत्या करून घेताय तुम्ही. पुन्हा एकदा निर्णायक चेंडू असेल मुसासाठी, निर्णायक चेंडू असेल सूरजसाठी. 6-7 स्टार्ट घेऊन गती परिवर्तन, परंतु आता मात्र लांब 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 आणि खांब. 6 गेंदों में 14 रन. क्या खूब बल्लेबाजी की है यहाँ पर सूरज ने. 6 गेंदों में उन्होंने 3 छक्के जड़े हैं और 18 रन निकाले हैं अपने टीम के लिए. अभी ये मैच 6 गेंदों में 14 रनों की जरूरत. एक टाइम आउट लिया है मांदेवली की टीम ने. एक हर्डल में जमा हुए हैं. सभी के चेहरों पर रोमांच यहाँ पर. सर बघूया बघा, 7 चेंडू आतापर्यंत सूरजने फेस केलेत, 19 धावा बनवल्यात आणि पांडूने मात्र ओपनिंग आल्यानंतर 7 चेंडू फेस करताना 13 धावा बनवल्यात. सूरज नक्कीच सेनापती नाही तर सरसेनापती म्हणून कामगिरी करतोय. नक्की सूरजची जी ही पारी आहे ती मला असं वाटतंय की मॅच विनिंग पारी ठरणारी आहे. पण आता या ओव्हरमध्ये पांडूला स्ट्राईक भेटणार आहे. पांडूला आपलं कौशल्य दाखवण्याची आता ही भरपूर संधी आहे. तो हे मॅच घेऊन जाईल. बनाएगा या बिघाडेगा, जो भी करेगा पांडू करेगा. आणि खरोखर मनसुख सर, कारण का हरणे संघासमोर मांदेली जो संघ आहे त्यांनी भरपूर टफ दिलेले आहे, त्या संघाची सुद्धा नक्कीच तारीफ व्हायला पाहिजे. नक्की हे फायटर्स म्हणून आलेले आहेत. मांदिवलीची पोरं जी आहेत, काल पण आपण बघितलं, एक जिद्द, एक धडाडी आपल्या मनामध्ये आणि आपल्या सीन्यामध्ये दाबून ते एक जशी आग घेऊन आले होते. सेमीफायनल जिंकली त्यांनी. फरमान पांडूसाठी आणि ही वाईट बॉल. नक्कीच आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण आहे. आणि पांडू आणि जिथपर्यंत सूरज मैदानामध्ये आहे तिथपर्यंत नक्कीच पारड हारण्याच्या संघाला जड असेल. आणि आत्ताच्या या युगामध्ये असं वाटतंय अमोल मला की 6 चेंडू 13 जी धावा आहेत ते एक इझी टार्गेट म्हणू शकतो आपण. आणि हा उचलून खेळलेला आहे, कॅच होण्याची शक्यता आहे. आणि हे कॅच, हो, मुसाने मात्र कॅच पकड़ले. कलवी गए जनाब, वरना किसने सोचा था कि मच्छर को भी अगरबत्ती लगानी पड़ेगी. और इसी बीच एक प्राइज आया है हमारे फारूक भाई की तरफ से. 500 रुपए का इनाम आया है, फारूक भाई ने दिया है मूसा के लिए. यहाँ पर पैसों की बरसात हो रही है. हरे हरे गांधी यहाँ पर निकल रहे हैं, कभी फैयाज की जेब से, कभी फारूक की जेब से. मुसा 500 रुपये कॅश आलेलं आहे, कॅश पकडण्यासाठी. फारूक भाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. फारूक भाई, फैयाज भाई पैसे घेऊन आलेले आहेत.
एटीएम चमचमाते नोट 2000 के पहले गुलाबी होठों की बारिश होती थी, आता मात्र गुलाबी नोटों की बारिश होती. अमोल, आपल्या सरपंचाला जर बघितलं असतील ते खूप निरीक्षकाने एकदम मैच बघतात आहेत. काफी उत्साह दिख रहा है उनके चेहरों पर. मुझे लग रहा है कि पोस्ट मैच सेरेमनी में कुछ ना कुछ तो डिक्लेरेशन उनकी तरफ से होने वाला है. काय चेंडू टाकला बघा, कुठे चेंडू गेला. कॅप्टनला मात्र सलामी दिले, कारण का आनंद कालेकर जिथपर्यंत जेव्हा सरपंच साहेबांना भेटला तर ते 10 हत्तीचं त्याच्या अंगामध्ये बल आलेलं आहे. आता तर मात्र फ्री हिट तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. बॉल बघा नीट, कारण का पुढचा चेंडू फ्री हिट. 5-12 और इसी बीच हमारे दापोली से जनाब नवीद सैयद यहाँ पर आए हैं. मैं उनसे गुजारिश करूंगा कि वह पवेलियन में आकर बैठे. जनाब नवीद सैयद, हरने से सॉरी, जनाब नवीद सैयद, उनसे मैं गुजारिश करूंगा पवेलियन में आकर बैठे. घेतलेली आहे, संधी आहे, परंतु काय घडलंय मित्रा, तू काय केलंस. जसा अंघोळ करताना साबण निष्ठावा ना, तशी मनसूर सर काही ते चेंडू कॅच मध्ये निसटलेली आहे. साबण निसटावा की नाही, साबण निसटतो की नाही. मनसूर सर कॅच बद्दल तुम्हाला काय म्हणायचंय. थोडंसं ग्राउंड अनइवन असल्या कारणाने मला असं वाटतं की जे अंदाज आहे तो बरोबर बांधला नाही विकेटकीपर नियाजने. 4 गेंदों में 11 रन, 4 गेंदों में 11 रन. अरमान सामने है और अरमान के सामने है फरमान. फरमान लेकर जाएंगे अरमान के लिए गेंद. आता मग की नक्कीच सूरजला मात्र एक नॉन स्ट्राईक मिनिट. एंडला ठेवायचंय. सूरजला नॉन स्ट्राईक एंडला ठेवावं लागेल. फयाज बाय कैते चलू हा सामना पाहिला नाही तर काय पाहिलं. जबरदस्त सामना मात्र ऑन आहे. फयाज बाय सुद्धा नक्कीच पैसे लावून तुम्हाला दिसतील, परंतु अजून मला पैसे लावलेले नाहीत. 3 गेंदों में 10 रन. अमोल, या ओव्हरमध्ये या बॉलमध्ये जर समजा एक छक्का किंवा एक चौका नाही आला तर मला असं वाटतं 80% ऑफ द मॅच गोज इन फेवर ऑफ मांदिवली. नक्कीच, कारण का नॉन स्ट्राईकला मात्र तुम्हाला नक्कीच सूरजला ठेवावं लागणार. कारण अरमान मात्र आता नवीन बॅटर आलेला आहे. अरमानने सुद्धा नाही, पण मॅचेस अमोल- काढलेले आहेत, परंतु नजर मात्र सूरजची बसलेली आहे ग्राउंडवर. बरोबर आहे, बरोबर आहे. फरमान आणि फुलटॉस दिलेले आहे, खेचलेला आहे, बॉल जातोय बाउंड्रीले. ओहो, काय कॅच बघा, चुम्मा घेतोय, चुम्मा बे चुम्मा. 2 गेंदों में 10 रन. मांदिवली एक ऊर्जा, सभी प्लेयर्स के अंदर एक ऊर्जा वहां पर मांदिवली के प्लेयर्स में. 2 जबरदस्त. मोसासाठी टाळ्या, मोसासाठी रन. टाळ्या वाजवायचे. कोच घेऊन आतमध्ये जायचं नाही. लियाकत भाई अपने जज्बात पे काबू रखे और कुर्सी पे बैठे प्लीज. बघा काय कॅच पकडली आणि आतमध्ये गेलेलं आहे आणि काय किसिंग घेतोय. कॅच भेटलेली आहे, जबरदस्त. काय किस घेतलेलं आहे. तर डबल नाही, एक काय तेच भारी आहे. 2 चेंडू आणि 10 धावाचं समीकरण. 2 चेंडू 10 धावा. सूरजला नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवावं लागेल जिंकायचं असेल तर. आणि वर्ल्ड कपची सिच्युएशन आलेली आहे. नक्कीच वर्ल्ड कपची सिच्युएशन. 2 चेंडू 10 धावा. और इसी बीच बॉलर के लिए एक और प्राइज आया है. अगर वो मैच निकालते फैयाज की तरफ से 500. फरमान अब की बार हनीफ के लिए, और ये वाइड डिलीवरी. और ये 1 रन, वाइड बॉल, 1 रन, 2 रन मिले हैं. और ये अननेसेसरी यहाँ पर 2 रन गंवा चुके हैं. देखो 2 रन में 8 रनों की जरूरत आ गई है. यहाँ पर कोई जरूरत नहीं थी कीपर को एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पर करने की. बॉल को डेड करा लेते थे, स्टंप को उखाड़ लेते थे और बॉल को डेड करा लेते थे, तो कोई रन नहीं था यहाँ पर. और आप चले गए हैं सूरज स्ट्राइक के ऊपर. सूरज ही है जो यहाँ पर संजीवनी का संचार कर सकते हैं समीर 11 के टीम में. उसके सामने है फरमान. फरमान भागेंगे और ये फुल टॉस डिलीवरी खेल दिया है उसे, और ये 6 रन. 6 रन और ये एक गेंद में 2 रनों की जरूरत. मैं बताना चाहूंगा यहाँ पर अगर
समीर 11 को ये मैच जीतनी है तो उन्हें 2 रन कंप्लीट करने होंगे. देर इज नो टाई इन दिस मैच. नक्कीच किपरवर जे प्रेशर आलं ते नक्कीच त्याची चर्चा होईल मुसा. आता मात्र षटकार आपण पाहिलं. आता 1 चेंडू 2 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धा नियम आहे आणि कमिटीच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्री लाईनवर राहायचं. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. कमिटीचे जेवढे खेळाडू असतील आड़े के सभी प्लेयर से गुजारिश करूंगा सारे लोग बाउंड्री पे रहे. हो प्रेशरचा सामना आहे. 1 चेंडू 2 धावा. ओहो डॉट चेंडू. नक्कीच महादेवला संघ जिंकलेला आहे. कोणी त्रिशट काढायचे नाहीत. कोणत्याही खेळाडूला विनंती आहे त्रिशट काढायचे नाहीत. क्या मैच और क्या नजारा यहाँ पर. माशाल्लाह बहुत अच्छी तरीके से खेले हैं मांदिवली विलियन के प्लेयर्स. त्रिशट परिधान करायचं मांदेवली. नंतर पॅनल्टी बसेल. त्रिशट परिधान करायचे. और ये मैच इस तरीके से मांदिवली 11 जीत गई है. समीर 11 को एक काफी गहरा सदमा यहाँ पर अच्छी मैच देखने को मिली. एक रोमांचक मुकाबला यहाँ हम सबको देखने मिला. और ये मैच जो निकाली है फरमान ने, ये फरमान के लिए 2 प्राइजेस आ चुके हैं. फारूक दाबोली और फैयाज पटेल, इनकी तरफ से 500 रुपए का इनाम आया है फरमान के लिए. ये मैच खत्म होने के बाद वेल प्लेड मांदिवली, वेल प्लेड समीर 11, वेल प्लेड. आप दोनों टीम का मैं अच्छा इलेवन प्लेयर से गुजारिश करूंगा यहाँ पर आपके लिए कुर्सियां सजी हुई है, आप उसके ऊपर आप बैठे. रनर्स अप उसी तरीके से विनर्स टीम मांदिवली मांदिवली 11 के 11 प्लेयर से मैं गुजारिश करूंगा यहाँ पर सामने कुर्सी सजी हुई है उसके ऊपर बैठे. अमोल पालेकर
जिथे असतील त्यांनी इथे डायसकडे यावं. अमोल पालेकर. अमोल पालेकर 2 दिवसापासून आमचा साथ सोडलेला नाही. मी अशी अपेक्षा करतो की अजून एक 10 मिनिटं आमचा साथ सोडू नका, इथेच थांबा. ए भाई, मैं गुजारिश करूंगा प्लेयर्स के लिए कुर्सियां सजी है, आप प्लेयर्स वहां पर बैठे. 11 प्लेयर्स मांदेवली की तरफ से, मैं उनसे गुजारिश करूंगा आपके लिए जो कुर्सियां सजी है वहां पर बैठे. तू तुझा माइक. अमोल अमोल तोपर्यंत थोडंसं तू बांध. नक्कीच स्टार स्पोर्टचं फर्स्ट प्राइज 15,000 कॅश प्राइज स्पॉन्सर बाय मुस्सा मोजम कालावे. सेकंड प्राइज आपण पाहतोय 11,000 स्पॉन्सर बाय अक्सा मरीन स्पोर्ट आडे. फर्स्ट ट्रॉफी स्पॉन्सर बाय शमीम तांबे. सेकंड ट्रॉफी स्पॉन्सर बाय फरहान धनशे. बेस्ट बॅट्समॅन ट्रॉफी स्पॉन्सर बाय अरमान रिहान धनशे. बेस्ट बॉलर ट्रॉफी स्पॉन्सर बाय सैफ चोगले. मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर बाय कालावे ब्रदर्स. मेडल फॉर यंग टीम मेंबर्स स्पॉन्सर बाय कालावे ब्रदर्स. युट्यूब लाईव्ह स्पॉन्सर बाय नाझिम इक्बाल पाल्टे यांच्याकडून नक्कीच आपण पाहतोय.